आणि इंस्टाग्रामवरून आणखीन एक प्रतिक्रिया अनुराधा यांची, नाही कारण आमचे बाबा असे नाहीत, हेच म्हणून जाणार त्यांच्याकडे परत. पुन्हा एकदा एक मार्मिक टिप्पणी आहे अनेकांबद्दल जे बुवा आणि बाबांकडे जात असतात. आणि या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज नाशिकहून गेस्ट सेंटरला आहेत महंत सुधीरदास, जे काळाराम मंदिराचे महंत आहेत. महंत सुधीरदास जी, आपलं खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरमध्ये 0 आवरमध्ये. महंतजी, मुद्दा असा आहे की प्रत्येकच धर्मामध्ये नमस्कार, प्रत्येकच धर्मामध्ये थेट देवाशी संवाद साधण्यासाठी, त्याची पूजा अर्चना करण्यासाठी प्रार्थना स्थळं असताना, विविध स्तोत्र असताना, विविध मार्ग असताना दरवेळेला लोक गॉडमॅनकडे का जातात आणि सर्व धर्मीय लोक जात असतात, याच्या मागचं कारण आज काय? आपण पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना परमोच्च स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना देखील तिथे विश्वामित्र, वशिष्ठ यांच्यासारखे सद्गुरू होते. भगवान श्रीकृष्ण हे जन्मतात सर्व विद्यांचे अधिपती असताना देखील त्यांनी सांदीपनींच्या आश्रमामध्ये अध्ययन प्रक्रिया संपूर्ण केली आणि सांदीपनी स्वतः त्या ठिकाणी म्हणाले की आपण तर परब्रह्म आहात, आपल्याला माझ्याकडे येण्याची आणि शिक्षण घेण्याची 64 दिवसामध्ये संपूर्ण 64 कला, संपूर्ण अध्ययन, वेदाध्ययनापासून भगवान श्रीकृष्णाने फक्त 64 दिवसामध्ये रोज एक कला ते सद्गुरूंपासून शिकत असे. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर उत्तर आहे. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी जर ही प्राचीन गुरु परंपरा जर मोडली तर कोणीही उठेल आणि कोणीही आपल्याला सद्गुरू म्हणून म्हणायला लागेल. तर ही जी सद्गुरूंची परंपरा आहे, जसं देवराज इंद्राला बृहस्पती हे सद्गुरू होते, प्रभू रामचंद्रांना गुरु होते, आपण द्रोणाचार्यांपासून सर्व जी मंडळी पाहिली यांचे परशुराम हे गुरु होते. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. बरोबर. आणि समर्थ रामदासांनी तर अत्यंत सुंदररित्या सद्गुरूंची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली आहेत. आणि ती लक्षणं सांगत असताना मोक्षदाता, ब्रह्मनिष्ठ, त्याचप्रमाणे महंतजी नक्कीच म्हणजे परम दयाळू आणि चमत्कारी जे सद्गुरू आहेत ते करामती, चमत्कार, नजरबंदी, पंचमकार सेवन, आपण सुरुवातीला ज्या वेळेला जे सांगत होतात की काही जैन मंडळींना त्यांनी मत्स्य खाऊ घातले. तर अशा पद्धतीचे अशास्त्रीय विधान, ज्याला पंचमकार सेवन तिथे म्हटलंय, म्हणजे मध, मदिरा, मीनाक्षी, मांस, मुद्रा, मैथून, मत्स्य, हे नियोजनामध्ये त्या ठिकाणी जो व्यक्ती घेतो त्याला कनिष्ठ प्रतीचा गुरु तर त्याला म्हणूच नाही असं स्पष्ट सांगितलंय. तर अशा पद्धतीचे सर्व जे प्रयोग आहेत, ज्याला शास्त्रीय बेस नाही, ज्याला अत्यंत म्हणजे खोटेपणा म्हणूया किंवा एक अभिलाषा, अनकम्प्लीट कर्म, बरोबर आहे, नक्कीच म्हणजे अभिलाषा किंवा वासना ही असंही आपण म्हणू शकतो. महंतजी, मला मुळात या संदर्भात असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे कुठेतरी चमत्काराचं तुम्हाला वचन कोणीतरी देत असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तेव्हा आपल्याकडे एक मोठी ग्रंथ परंपरा आहे, वेद परंपरा आहे, त्याच्यावरती आधारित जे गुरु असतात त्या गुरूंवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, चमत्कारी बाबांवर नाही, असंच म्हणायचंय ना आपल्याला? निश्चितच त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या संबंधित व्यक्तीने कुठलंही अध्ययन केलं नव्हतं, तंत्राचा देखील त्यांचा कुठलाही अभ्यास नव्हता, ज्योतिषाचा तर अभ्यास नव्हता. ज्या काही त्यांची संपूर्ण मालिका आपण पाहत आहोत, तर हा एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी मधनं त्यांनी उभं केलेला एक मायाजाल असा शब्द मी त्या ठिकाणी वापरेल. आणि या मायाजालामध्ये असंख्य नामवंत लोक फसत गेले. असंख्य लोकांच्या माध्यमातून जे काही प्रकार रोज हे पुढे येत आहेत
हे अत्यंत ज्याची निंदा करावी. नाशिक वेदांची परमभूमी आहे. वेदांचा फार मोठा अभ्यास म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला त्यांनी खरदूषणादी संपूर्ण मंडळींना या ठिकाणी हटवून पुन्हा धर्मस्थापना जी केली ती नाशिक ही पुण्यभूमी 8,800 वर्षाचा नाशिक शहराचा तत्कालीन इतिहास आहे. आणि या नाशिकमध्ये असंख्य वेद अध्ययन दशग्रंथ अध्ययन करणारी अत्यंत नामवंत घराणी 300 वर्षाचा ज्यांच्या घराचा इतिहास आहे, जे वेदपारंगत आहे, अशा व्यक्तींची नाचक्की आणि वास्तविक पाहता हे नाशिकचे नाहीच आहेत. म्हणजे मी संपूर्ण मीडियाला देखील असं म्हणेल की ही संबंधित व्यक्ती काही संपूर्ण नाशिकची नाही. नाशिकमध्ये त्याचं कार्यालय ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे मायाजाळ कुठेतरी उलगडत असताना तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहेत, कारण हे नाशिकच्या जवळपासच घडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आपण म्हणतोय की अनेक याच्यामध्ये प्रथित यश लोक सुद्धा, मग त्याच्यामध्ये व्यावसायिक असू देत, राजकीय नेते असू देत, हे सुद्धा ह्याच्यामध्ये गोवले गेले होते. तर यामागे कुठेतरी सामाजिक प्रवृत्तीवरती पण आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे का? निश्चितच सामाजिक. आता आपण पाहिलं की दत्तात्रय खेमनार नावाचे जे पत्रकार आहे त्यांनी वास्तविक पाहता हे प्रकरण सर्वात प्रथम उघडकीस आणलं होतं. काही संबंधित ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला देखील अन्य चॅनल्सवरती प्रश्न उपस्थित केले की महाराज तुम्ही अनेक विषयामध्ये अतिशय आक्रमक असता आणि ह्या विषयाची ज्या वेळेला तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही 1 वर्षापूर्वीच यावरती आवाज का उठवला नाही. परंतु या खेमनारजींनी ज्या वेळेला या संदर्भात तक्रार त्याच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्याला ज्या पद्धतीचे पॉलिटिकल प्रेशर्स हे आलेले होते आणि असंख्य आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या आणि त्या माध्यमातून अजाणतेपणी आपण जर काही मोठा आंदोलनात्मक प्रविता घेतला तर त्यामध्ये कुठल्या स्त्रीची त्या ठिकाणी नाव येऊ नये या माध्यमातून आम्ही वेट अँड वॉचमध्ये होतो. परंतु ज्याला दुष्कर्म आपण म्हणूया त्या दुष्कर्माचा भांड जे आहे हे स्वतःहूनच फुटतं. म्हणजे जो कामगार त्या ठिकाणी काम करत होता त्याच्याच पत्नीच्या बाबत अशा पद्धतीचे दुष्कृत्य त्या व्यक्तीकडनं घडले. ती महिला प्रेग्नंट झाली. मग त्या व्यक्तीने काय असतील ते कॅमेरे वगैरे त्या ठिकाणी बसवले आणि त्याच्या संदर्भामध्ये 5 कोटी रुपये मागितले अशी तक्रार दिल्यानंतर हा सगळा स्वकर्माचा भांडाफोड त्या ठिकाणी झाला. म्हणजे सत्य आणि असत्य याच्यामध्ये अतिशय छोटी रेघ शास्त्राने सांगितलेली आहे. ते जे कर्म आहे म्हणजे रावण आणि राम यातला जो फरक आहे तो रावणाचं जर आपण चरित्र पाहिलं तर रावणाने देखील अशाच पद्धतीने हजारो स्त्रियांवरती बलात्कार त्या ठिकाणी केलेले होते. आणि या रावणाचा संपूर्ण मोठा जर दोष कुठला असेल तर तो साधूचा वेश घेऊन त्या ठिकाणी सीतामातेचं अपहरण करता झाला. बरोबर. हे सीतामातेच्या बाबतीत झालेला आपण उल्लेख हा संदर्भ अर्थातच सर्वांना माहिती आहे. पण महंतजी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की याची काही कल्पना तुम्हाला होती आणि वेट अँड वॉच याच्या पवित्र्यामध्ये तुम्ही होता. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये सुद्धा एक छोटी धूसर अशी रेषा असते. त्यामुळे जे खऱ्या अर्थाने श्रद्धेच्या बाबतीमध्ये किंवा शास्त्रोक्त अशा पद्धतीने देवविधी करणारे जे लोक आहेत त्यांनी कुठेतरी एक असा वॉचडॉग कुठेतरी इथे असला पाहिजे का? कुठेतरी एक सातत्याने नजर असली पाहिजे का अशा बुवा बाबांवरती? अशी काही वेगळी यंत्रणा असली पाहिजे का? नाही, आता आमच्याकडे जे आखाडे आहेत, आखाडा परिषद आहे, ज्योतिष्य परिषद आहे, या संदर्भात नाशिकला आता परवाच पासूनच खूप मोठी संपूर्ण भारतातल्या संतांची एक मोठी बैठक होते आणि हा विषय तिथे प्रामुख्याने चर्चेला जाईल की अशा पद्धतीचे कोणीही उठतंय, कोणीही बोर्ड लावतंय, कोणीही ऑफिसेस टाकतंय आहे आणि कोणीही ज्योतिष्य कार्यालय टाकतंय, जे प्रामाणिकपणे मार्गदर्शन करत आहेत, ज्यांनी कुठल्याही पद्धतीचे अशा म्हणजे गैरव्यवहार केलेले नाही, त्या लोकांवरती या माणसाला जोडल्यामुळे अलिगेशन्स होत आहे. म्हणजे हा संपूर्ण मी जे मगाशी सांगत होतो ना की रावण हा सर्वात मोठा विद्वान, सर्वात मोठा शिवभक्त, परंतु प्रभू रामचंद्रांच्या हातनं वध होत असताना त्या ठिकाणी भगवान शिव हे त्याला वाचवण्याकरता आले नाही. कारण त्याचं कारण असं होतं की त्यांनी धर्ममर्यादा जी मोडली, साधूंचा वेश धारण करून त्यांनी सीतामातेचं अपहरण केलं, हा सर्वात मोठा अपराध आहे.
इथे तुम्ही जर स्वतःला धर्म विशेषज्ञ बनवता किंवा अजून काही धर्माच्या माध्यमातून मार्गदर्शन करता आहात, तर हे कुठलं गलिच्छ मार्गदर्शन आहे? हे मार्गदर्शन होऊच शकत नाही. बरोबर. हा संपूर्ण अधर्माच्या पायावर उभा असलेला, एक धनाकांक्षी असलेला, अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा, अत्यंत आचार भ्रष्ट असलेला व्यक्ती आपण या महाराष्ट्रापुढे आला आणि नाशिकचं नाव त्यामुळे बदनाम झाले, याचा आम्हाला अतिशय शल्य आहे. अगदी अगदी नक्कीच. आणि आता या नाशिकमध्ये महाकुंभ सुद्धा होणार आहे, त्यामुळे या दृष्टीने सुद्धा एक महत्वाची सजगता गरजेची आहे. अगदी थोडक्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारते की सर्वसामान्य तुम्ही काय सांगाल की या श्रद्धा आणि अंधश्रद्धा किंवा शोषण या पातळीची कुठे सुद्धा थोडासा वास जरी आला तरी पण त्यांना बळ कसं द्याल या सगळ्या अंधश्रद्धेच्या रॅकेटमधनं बाहेर पडण्यासाठी? नाही, जे सनातन वैदिक धर्माचे पालक असलेले जे पंडित आहेत, जे आचार्य आहेत, ज्यांचं अध्ययन झालंय, ज्यांच्या ठिकाणी सलक्षणता आहे, आज आमचं काळाराम मंदिराचं पुजारी घराणं 27 पिढ्या आमच्या घरात वेद अध्ययनाची संपूर्ण प्रक्रिया चालली आहे. आत्ताच आमचा एवढा मोठा उत्सव त्या ठिकाणी, लाखो लोक त्या ठिकाणी आमच्या नाशिकच्या रथयात्रेला होते व लाखो आणि लोक देवस्थानशी का जोडले गेलेत त्याचं कारणच असं आहे की तिथे आमच्याकडे आज तागायत कुठल्याही व्यक्तीला एक आम्ही नवा पैसा मागत नाही, कुठल्याही नवा एखादं कार्य सांगत नाही, भंडाऱ्याच्याही संदर्भात कुठल्याही गोष्टी सांगत नाही. ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थ होऊन सत्य याचं जाणीव धरून तुम्ही ज्या वेळेला धर्माच्या संदर्भात उपदेश कराल, तर आजही तेवढेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतात, तुम्हाला आदराने नाव घेत असतात आणि मार्गदर्शनाकरता येत असतात. मी महाराष्ट्राला अगदी हात जोडून विनंती करेल की जे काही सत्य, जे आचरणनिष्ठ लोक आहेत, आज महाराष्ट्रामध्ये मोहनदात्यांसारखे अत्यंत ज्येष्ठ विद्वान, ज्यांच्या नावे पंचांग चालतं, आज एवढा मोठा विद्वान व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही दाते गुरुजींकडे जा ना, तुम्ही आमच्याकडे या. आमचं असं म्हणणं नाही आम्ही कधीही कोणाला कुठलेही अगदी नक्कीच नक्कीच महंतजी, नक्कीच मला असं वाटतं की इथे स्वार्थ नाही तर सेवाभावी विचार अत्यंत महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने ओळखण्याची कुठेतरी चा डोळसपणा लोकांना मिळेल अशी आपण नक्की आशा करूया. धन्यवाद, तुम्ही या विषयावरती प्रकाश टाकला त्याबद्दल. जय श्री. आणि या चर्चेनंतर आपल्या पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. 17,000 मतं आलेली आहेत. अशोक खरात प्रकरण उघड झाल्यामुळे सर्वसामान्यांचा बाबाबुवांकडे जाण्याचा कल कमी होईल का? 60% लोक सकारात्मक आहेत म्हणतायत. होय, असं होऊ शकतं, परंतु 40% लोकांना अजूनही याबद्दल शंका आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.